महायुतीतलेच हे दोन पक्ष शिवसेना भाजपचे कार्यकर्ते डोंबिवलीत आमने-सामने आले होते। पुढच्या घडामोडीकडे बातमी महत्त्वाची। चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येतात असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। चव्हाण यांना विकासाशी देणं घेणं नाही, मंत्री असताना काय केलं असा सवाल शिवसेना आमदार निलेश राणे यांनी विचारलेला आहे। त्यांनी रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल केलाय। म्हटलं की प्रदेश अध्यक्ष वारंवार जे सिंधुदुर्गात येतात ते एकाच गोष्टीसाठी येतात, ते वातावरण बिघडवायला येतात। त्यांना बाकी विकासाचं काही देणं घेणं नाही। ते स्वतः 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं। आज जिल्ह्यावर जवळपास 250 कोटीची बिलं पेंडिंग आहेत। तुम्ही मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये काय रिझल्ट दिलात? सन्मान्य मोदी साहेब मालवणमध्ये येऊन गेले, त्या काळाची जी बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत PWD खात्याची, ती 200-250 कोटीची बिलं जी आहेत त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही। पालकमंत्री म्हणून तुम्ही इकडे काम केलं, एकही वर्ष जिल्ह्याचा आराखडा वाढवला नाही, उलटा खर्चही पडला नाही 100%। तुम्ही रिझल्ट कुठे दिलात जिल्ह्यासाठी? फक्त कल्चर खराब करण्यासाठी तुमचं हे जे काही योगदान आहे ते आम्हाला हाणून पाडण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंची दबंगगिरी सुरू असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। राणे बंधूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा फासला असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलंय। दोन भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली राहिला नाही असं वक्तव्य सुद्धा विनायक राऊत यांनी केलंय। बघा, ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यंत्रणा किंवा म्हणा लोकशाही, ह्या लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करतायत। आणि म्हणूनच त्या दोन भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही। इथे फक्त दबंगगिरी आहे, पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळीमा फासण्याचं काम ह्या राणे बंधूंकडे झालेलं आहे। तर भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। अजित पवारांचे नेते आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांनी महायुतीतीलच भाजपवर निशाणा साधला। तर कोकाटेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देणं टाळलं। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। माननीय ठाकरेंनी चिन्हामध्ये सांगितलं आहे की भाजप हा बाटलेला पक्ष आहे, प्रचारामध्ये त्यांनी हे केले होते। धन्यवाद। मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील। त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत। पुढच्या घडामोडीकडे नगर परिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार का? भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली। प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आलाय। नगराध्यक्ष पदासाठी 242 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत। तर गुवाहाटीला चांगल्या कामासाठी गेलो असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले। आम्ही हे सर्व केल्यानंच रामायण महाभारत घडलं ते सर्वांना माहिती आहे। टीका करणारे काही लोक आमच्या युतीत सामील झाले असंही गोगावलेंनी तटकरेंनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। जर तुम्हाला पटत नव्हतं तर तुम्हाला सामील होण्यास कोणी सांगितलं होतं असा सवाल सुद्धा गोगावलेंनी तटकरेंना केलाय। मुंबई टू सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा, गोवा ते मुंबई असं आहे। त्यांना जर कोणाला माहिती नसेल तर परत नीट सांगा। आणि आम्ही गेलो ते चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या आणि वाईट कामासाठी गेलो नाही। आम्ही हे सगळं केल्यामुळेच हे सगळं रामायण महाभारत घडलं हे सगळ्यांना ज्ञात आहे। आता काही लोक टीका टिप्पणी करतायत, करू द्या, पण ते पण सामील झाले ना नंतर आमच्याबरोबर, आमच्या युतीमध्ये ते पण सामील झाले। जर तुम्हाला पचत नव्हता, पटत नव्हता तर कोणी तुम्हाला सांगितलं होतं सामील व्हायला? 1-1.25 वर्षांनी तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात। पुढच्या घडामोडीकडे पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे मात्र धंदे सगळे काळे असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। त्यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला आहे। अकलूजमध्ये दहशत असली असती तर 3 पॅनल उभे केले असते का असा सवाल सुद्धा मेहबूब शेख यांनी केलाय। 3 पॅनल उभे केले नसते तर निवडणूक बिनविरोध झाली असती
5,000 रुपये प्रत्येक मताला पैसे द्यायचे असा अकलूजमध्ये डाव असल्याचा आरोप सुद्धा मेहबूब शेख यांनी केला. किंवा जे पालकमंत्री ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे. अरे अकलूज मध्ये जर दहशत असती तर 3 पॅनल उभा राहिले असते का? ह्या चौकात येऊन ह्या स्टेजवर तुम्हाला विजयदादाचं नाव आहे म्हणून लाज वाटली असेल, पण पलीकडे स्टेज लावून तुम्ही इथंच भाषण केलं. जर दहशत असते ते घडलं असतं. अरे दहशत ही दोंडाईच्या लातूरचा मंत्री गिरीश रावले भाजपचा, त्याची आई विरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि 26च्या 26 बिनविरोध केले. शीतलताईच्या सभेत तुम्ही लाईट काढता, दगड टाकता. अरे ही अकलूजची संस्कृती नाही. 2-4 तरफेला घेऊन येता आणि दगड फेकता. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही ह्या अकलूजची संस्कृती बिघडायला निघाला. कारण त्याला म्हणलं रेट काय काढलाय तुम्ही? ते म्हणला 5,000. अरे म्हणलं 5,000 काय होणार आहे? ते म्हणले प्रत्येक मताला 5,000. राज्यातील 14 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानंच हा निर्णय घेण्यात आलाय. बारामती, महाबळेश्वरसह 14 नगर परिषदांमधील निवडणुका आता पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तर कोणकोणत्या नगर परिषदा आहेत त्यात जाणून घेऊया. कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, बाळापूर, घुग्गुस, अंजनगाव सुरजी, बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, मुखेड, धर्माबाद, मंगळवेढा या नगर परिषदांच्या निवडणुका आता पुढे ढकलल्या गेल्या आहेत. तर अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. सर्व पक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही हा मोठा धक्का आहे. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.